नमस्कार. आज आपण कुलाबा मतदारसंघाचं एक सखोल विश्लेषण करणार आहोत. कुलाबा हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर येतात भव्य इमारती आणि समुद्राची किनार. पण हे फक्त अर्धसत्य आहे. खरं तर कुलाबा हे केवळ एक ठिकाण नाही, तर ही एक अत्यंत गुंतागुंतीची राजकीय आणि सामाजिक कहाणी आहे. प्रचंड विरोधाभासांनी भरलेली एक कहाणी. चला यात अधिक खोलवर जाऊया. इथे आपल्याला दिसतायत दोन कुलाबांची दोन वेगवेगळी चित्र. बघा, एका बाजूला आहे गेटवे ऑफ इंडिया, एक जगप्रसिद्ध ओळख, पर्यटनाचं केंद्र. पण दुसऱ्या बाजूला एक वेगळंच वास्तव आहे. तब्बल 19 झोपडपट्ट्या आणि त्यात राहणारे जवळपास 75,000 मतदार, ज्यांचा रोजचा संघर्ष आहे तो म्हणजे घर, साधी स्वच्छता आणि रोजगारासाठी. ही दोन टोकं एकाच मतदारसंघात एकत्र नांदतात. या मतदारसंघाचं चित्र पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी आपण हे विश्लेषण 6 भागांमध्ये पाहणार आहोत. 2 कुलाब्यांच्या कहाणीपासून सुरुवात करून मतदारांच्या उदासीनतेची कारणं शोधू आणि लोकांच्या खल्या गरजा काय आहेत हे समजून घेऊ. त्यानंतर सत्तेची रचना, शासनाचा आराखडा आणि शेवटी कुलाब्याच्या भविष्यावर एक नजर टाकू. चला तर आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, मतदारांची उदासीनता. हा जो एक मोठा वर्ग आहे जो मतदान करत नाही, हे मूक बहुमत, त्याचं रहस्य काय आहे? सुरुवातीला आपण आकड्यांवर नजर टाकूया. 2024च्या आकडेवारीनुसार कुलाबा मतदारसंघात एकूण मतदार आहेत 2,66,587. हा एक मोठा आकडा आहे जो या मतदारसंघाचा आवाका दाखवतो. पण आता बघा खरा आणि धक्कादायक आकडा. ह्या सगळ्या मतदारांपैकी मतदान झालं फक्त 44.4%. म्हणजे 100 पैकी 50 पेक्षाही कमी लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. अर्ध्याहून जास्त मतदार शांत राहिले. जेव्हा बहुसंख्य लोक बोलत नाहीत, तेव्हा लोकशाहीचा आवाज खऱ्या अर्थाने पोचतो का, हा कळीचा प्रश्न आहे. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की हा बहुसंख्य समाज शांत का आहे? ही केवळ आकडेवारी नाहीये. या आकड्यांमागे एक मानवी कहाणी आहे, लोकांच्या भावना आहेत, त्यांची निराशा आहे. ती समजून घेणं गरजेचं आहे. आणि या शांततेचं कारण या एका वाक्यात दडलेलं आहे. द प्रिंटच्या अहवालानुसार, मग तो श्रीमंत असो किंवा गरीब, लोकांना असं वाटतं की काहीच बदल होऊ शकत नाही. ही शांतता आळस नाही, तर ही एक खोलवर रुजलेली निराशा आहे. व्यवस्थेवरचा विश्वासच उडालेला दिसतोय. आणि इथेच आपल्याला संविधानाने दिलेल्या अधिकाराचा आणि जबाबदारीचा विचार करावा लागतो. आणि इट्स हिअर वी मस्ट रिफ्लेक्ट ऑन द राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज गिव्हन बाय आवर कॉन्स्टिट्यूशन. माहितीपूर्ण सार्वजनिक संवादातूनच सन्मानाने जगण्याचा मार्ग निघतो. द पाथ टू अ लाईफ ऑफ डिग्निटी इमर्जेस फ्रॉम इन्फॉर्म्ड पब्लिक डिस्कॉर्स. आता पुढे जाऊन आपण ह्या मतदारसंघाला एकसंध न पाहता त्यातल्या विविध समुदायांमध्ये विभागून पाहूया. त्यांच्या नेमक्या गरजा आणि आव्हानं काय आहेत हे समजून घेऊया. इथली लोकसंख्येची रचना पाहिली की लक्षात येतं की कुलाबा म्हणजे कोणताही एक समाज नाही. इथे जवळपास 90,000 मराठी भाषिक आहेत, तर तितकेच गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदार आहेत. 45,000च्या आसपास मुस्लिम मतदार आहेत आणि इतर लहान समुदायही आहेत. हे एक गुंतागुंतीचं सामाजिक मिश्रण आहे. आणि साहजिकच प्रत्येक समुदायाच्या समस्या, त्यांच्या तक्रारी वेगवेगळ्या आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या 75,000 लोकांना घर आणि स्वच्छतेची चिंता आहे. पुनर्वसन रखडल्याने ते त्रस्त आहेत. मच्छीमार समाजाला बाजारपेठेच्या समर्थनाची गरज आहे. कामगार वर्गाला आर्थिक अडचणी भेडसावत आहेत. आणि मध्यमवर्गीय व्यापारी वाढत्या भाड्याने आणि आर्थिक चणचणीने हैराण आहेत. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. या सगळ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर आहे इथल्या पायाभूत सुविधांवरचा प्रचंड ताण. विचार करा, या भागाचे रहिवासी आहेत जवळपास 13 लाख, पण इथे दररोज ये जा करणाऱ्या लोकांची संख्या आहे तब्बल 48 लाख. या प्रचंड ताणामुळेच अनेक दैनंदिन संघर्ष निर्माण होतात. आता आपलं लक्ष राजकीय यंत्रणेकडे वळूया. म्हणजे सध्याची परिस्थिती टिकून राहण्यामागे जी काही प्रणालीगत कारणं आहेत त्यांचं विश्लेषण करूया. इथली राजकीय परिस्थिती बघितली तर चित्र अगदी स्पष्ट दिसतं. एका बाजूला सत्ताधारी पक्ष आहे जो पूर्णपणे प्रस्थापित आहे. त्यांचे आमदार स्वतः विधानसभेचे अध्यक्ष आहेत, ज्यामुळे त्यांचं वजन वाढतं. राज्य आणि केंद्र सरकार दोन्हीकडे त्यांचंच सरकार असल्यामुळे विकास संसाधनांची उपलब्धता सहज होते. या उलट विरोधी पक्षाला संघटनात्मक कमजोरी आणि संसाधनांच्या कमतरतेसारख्या मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे. ही लढाई केवळ 2 पक्षांमधली नाही, तर 2 वेगवेगळ्या व्यवस्थांमधली आहे. मग ह्या सगळ्यावर उपाय काय?
फक्त समस्या सांगून चालणार नाही. आता आपण समस्यांच्या निदानापासून पुढे जाऊन एका ठोस आराखड्यावर बोलूया. असा आराखडा जो कोणताही नेता किंवा पक्ष वापरून मतदारसंघाची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करू शकेल, मतदारांची पुन्हा संपर्क साधू शकेल. कोणताही आराखडा यशस्वी होण्यासाठी नागरिकांचा विश्वास आणि त्यांची संमती आवश्यक असते. हा आहे तो 4 कलमी कार्यक्रम. हा केवळ एक आराखडा नाही, तर मतदारांच्या गरजांवर आधारित एक कृती योजना आहे. पहिलं, लोकांची उपजीविका सुरक्षित करा. दुसरं, पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी करा. तिसरं, दिलेली आश्वासनं पूर्ण करा. आणि चौथं, सर्वात महत्त्वाचं, लोकांचा तुटलेला विश्वास पुन्हा जोडा. यातलं पहिलं पाऊल आहे लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणं, म्हणजेच मच्छीमार समुदायाला थेट मदत करणं, कामगार वर्गाची बेरोजगारी कमी करणं आणि लहान व्यापाऱ्यांना वाढत्या भाड्याच्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना करणं. आर्थिक स्थैर्य हा प्रत्येक गोष्टीचा पाया आहे. दुसऱ्या टप्प्यात दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर द्यायला हवा. यामध्ये झोपडपट्टी सुधारणा आणि घरांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर रस्ते, पाणी, वाहतूक यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्याच पाहिजेत. तिसरा टप्पा आहे लोकांना ठोस कल्याणकारी लाभ पोचवणं. कागदावरच्या योजना नाही, तर प्रत्यक्ष फायदा. उदाहरणार्थ, प्रत्येक वस्तीत सामुदायिक आरोग्य केंद्र सुरू करणं आणि स्वच्छतेच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा करणं. ह्या गोष्टी थेट लोकांचं जीवनमान उंचावतात. आणि शेवटचं पण सर्वात महत्त्वाचं पाऊल, विश्वास पुन्हा निर्माण करणे. हे केवळ भाषणांनी शक्य नाही. यासाठी लोकांचं म्हणणं सक्रियपणे ऐकावं लागेल. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्याला दुर्लक्षित करतात, ही जी एक व्यापक भावना लोकांमध्ये आहे ती दूर करावी लागेल. लोकांच्या तक्रारींचं निवारण वेळेवर झालं पाहिजे. आता आपण समारोपाकडे आलो आहोत. या सगळ्या मुद्द्यांचा विचार केल्यावर प्रश्न उभा राहतो की कुलाब्याचा भविष्य काय आहे. ही जी शांतता आहे, ही जी उदासीनता आहे, त्याची किंमत काय चुकवावी लागेल. आणि आपण पुन्हा त्याच मूळ मुद्द्यावर येतो. या मतदारसंघातील सर्वात खोलवर रुजलेलं आव्हान हेच आहे, प्रगतीच्या शक्यतेबद्दलची एक तीव्र निराशा. काहीच बदल होऊ शकत नाही, ही भावनाच सर्वात मोठा अडथळा बनली आहे. आणि म्हणूनच शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जेव्हा मोठ्या संख्येने लोक व्यवस्थेवरची आशाच गमावून बसतात, तेव्हा लोकशाहीसाठी त्याचे काय परिणाम होतात? या प्रश्नाचं उत्तर शोधणं हे केवळ कुलाब्यासाठीच नाही, तर आपल्या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेसाठी महत्त्वाचं आहे. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with Blueprint Strategies AI at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose Beyond Politics.